राजेंद्र पक्ष डीके स्पोर्ट्स बावधन पहिला चेंडू भूषण यांचा जन्मयसाठी प्रथमच नानापैकी घेऊन प्रथमच गोलंदाजी स्वीकारली. बघूया किती धावांमध्ये थांबवण्यात यश येते त्यांना. हवेमध्ये चेंडू षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार लागवलाय आणि या 6 धावांनी आपला संघाचा श्रीगणेश केलाय तन्मय यांनी. बघूया किती मोठे फटके जमा करतो तन्मय. चांगला फलंदाज आहे, तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे भूषण. आणि पुन्हा खेचून मारला चेंडू आणि षटकार. खूपच लांब लांब 2 षटकार आले. 2 चेंडू 12 धावा. बघूया तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतो की नाही. हॅट्रिकचा चान्स असेल. हॅट्रिक रोखतो की नाही भूषण. खूपच चांगले फटके सजवले दोन्ही. आता मात्र सर्कलमध्ये एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. आता मात्र फलंदाजी मार पडते. हॅट्रिक कसारा विभागामध्ये खूपच मोठं असं नाव कसारातील पावसाने नामांकित असलेले 4 चेंडू 13 धावा. काय फटका सोडवला ऑफसाईडच्या दिशेने. चौकार. आतापर्यंत तरी या फटक्यावरती कुठलंही क्षेत्ररक्षण नाही झालं. ऑफसाईडच्या दिशेने जर फटका सुधारला तर परिणामी चौकारच होता. 5 चेंडू 17 धावा. अजून षटकातील शेवटचा चेंडू. पण मोठं षटक हाताळलं भूषणांनी. पुन्हा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि वाईट चेंडू. हाताळला चेंडू. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 18. 18 धावा खर्च केला भूषण यांनी. दुसरं षटक द्यावं लागलं होतं. 9 सेकंद. षटकार फुटले होते. बॅट्समन तन्मय धारदार गोलंदाजी. चांगला चेंडू हाताळला. बघूया आता तिसरा चेंडू कसा हाताळतो हेमंत. मात्र षटकार लगावलाय. काय शक्ती सजवलं तिने फक्त. अतिशय खूपच चांगल्या पद्धतीने सजवलं तन्मयांनी. जितक्या ताकदीने पहिला बॉल आला होता तितक्या ताकदीने दुसरा चेंडू बाहेर येत होता.
क्षेत्ररक्षण काय बोलतो काय अगदी शेवटच्या मोमेंटला हात घेतला बाद केलाय चांगला फलंदाज पहिल्यांदा पाठवलाय आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी होतो मुनाफ काही गोल फलंदाज चांगला आहे चांगल्या फलंदाजीचा भरणा आहे दुसऱ्या संघाकडे समाप्तीनंतर झाली 33 षटक शिल्लक वैयक्तिकपणे सांगितलं दोन आला प्रसाद चांगला षटकार आणि बाहेरचा बंधूला षटकार कामाला नावाने संबोधले जाते कचरा विभागामध्ये मोठासा फलंदाज येतो योगेश चांगला गोलंदाज चांगला चेंडू एक षटकार खाल्ला मात्र तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलाय तिसरा चेंडू कसा हाताळतो त्यावर तिसरा चेंडू कसा सोडवतो योगेश फलंदाज मुनाफ षटकार जर मारण्यात खूप माहिती आहे बघूया काय करतो चेंडू होता त्याला कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही निर्धार चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे षटकातील शेवटचा चेंडू उद्या शेवटचा चेंडूचा समाचार घेतो मुनाफ पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू उचलण्याचा प्रयत्न होता आता मात्र कुठेतरी पाटला स्पर्श झालेला हा चेंडू निघून झाला सीमा रेषेपार येथे दमदार खणखणीत कडकडीत चौकार या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होते धावसंख्या होती 41 3 षटकांच्या नंतर धावसंख्या 41 शेवटचं षटक आणखी एक सामना खेळायचा आहे उद्या घाई करायचा आहे पण विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकाला सांगितलं होतं अंतिम षटक घेऊन आला तो दिगंबर याचा सामना करतो निलेश मागे रानावरती विकेट मारा करत दिगंबर पहिल्याच चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता अपयशी ठरताना खराब यष्टीरक्षण म्हणावं लागेल दरम्यान बाईकच्या स्वरूपात एक धाव बॅट का डोके नक्कीच सामन्याला आमचे पंचवर्षात बॅटला लागलेला हा स्पर्श झालेला चेंडू असेल एक धाव नक्कीच झेल सुद्धा प्रदान केला यष्टीरक्षकाने पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज दिगंबर चेंडू या चेंडूची पूर्णपणे वाट पाहत असताना
फलंदाज मुनाफ त्यावरती जोडले गेले त्या ह्या 6 धाब्याच्या मदतीने जाऊ शकेल. परत जाऊ शकेल किती 48 दोन चेंडू आणि 48 धावा. 2 चेंडू आणि 48 धावा. षटकातील अजूनही 4 चेंडू उरलेले. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज दिगंबर मुनाफ करिता. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता निलेश यांचा, परंतु कुठल्याही प्रकारचा मुनाफची साथ मिळाली नाही. धाव पूर्ण झालेली नाही, परंतु जर का आपण बघायला गेलं तर एक धोक्याची घंटा वाजू शकली असती, परंतु ती टळली गेली. दुसरं जीवनदान म्हणावं लागेल त्या निलेश यांना. षटकातील 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडू मध्ये किती धावा जमा करण्याचा मानस असेल या फलंदाजाचा मुनाफचा. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. शतरक्षक तिथे हजर. शतरक्षकाने झेल केली भूमीला प्रदान. या खेळाडूचं जर विश्लेषण करायला गेलं तर कालच त्याचा डेब्यू झालेला आहे याच मैदानावरती, म्हणून त्याचा चांगला प्रयत्न होता. चेंडू शेवटचा चेंडू बघूया. शेवटचा चेंडू किती धावा जमा करतो तो मुनाफ यांचा तर नक्कीच प्रयत्न असेल मोठा फटका मारण्याचा, परंतु दिगंबर देखील कमी नाही. आतापर्यंत चांगल्याशी गोलंदाजी म्हणावं लागेल, परंतु काय फटका बनावा लागेल. जवळजवळ बाणातून तेल सुटल्यासारखाच हा चेंडू खूप वेगाने गेला आणि षटकार 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत परंतु धावसंख्या 57 धावांचा आपण ठेवलाय. तसेच कसारा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय प्रोफेसर भाऊ शेलार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. उद्या त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना मी आमच्या केसाच्या वतीने आजच लाख मनपूर्वक शुभेच्छा देतो. स्पोर्ट्स आपल्या क्षेत्राच्या सजवायचा आहे. सलामीचे फलंदाज मैदानात एंटर होताना भूषण आणि पराग सांगित पहिल्या षटक घेऊन आला तर निलेश वगैरे त्यांचा सामना मला वाटतोय भूषण स्ट्राईक एंड वरती असेल आणि पराग नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. 57 धावांचा आपण ठेवलेला आहे. 24 चेंडूंनी 57 धावा.
चेंडू राईट आर्मवर विकेट मारा करतो निलेश, त्यांचा सामना करतो भूषण. पहिला चेंडू बघा काय करतो तो भूषण. पहिलाचा चेंडू आगायचा केला, मोठा प्रहार, इथल्या 6 धावा. या 6 धावाने स्वागत केले ते आहे निलेश यांचं. एक चेंडू 6 धावा. सुरुवात दमदार झाली, बघूया शेवट कशा प्रकारे होते. पहिल्याच चेंडूवरती 6 धावा जमा करण्यात यश मिळाले. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा फटका साधण्याचा प्रयत्न होता. अपयशी ठरताना चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू, दोन चेंडू 6 धावा, एक तेरी एक मेरी असा चाललेला हा सामना. पहिल्याच चेंडूवरती मोठा आघात केलेला, परंतु काय कमबॅक म्हणावं लागेल तो निलेश यांचा. षटकार त्रिफटक चेंडू. पूर्ण चेंडू, चौथा चेंडू, संख्या झालेली आहे ते 8. रडारमध्ये घेतलेला हा चेंडू आणि खूप चांगला असा दर्जेदार फटका आपल्या सर्व प्रेक्षक वर्गाला बघायला मिळाला. म्हणावं लागेल आजच्या दिवसात जर बघायला गेलं तर या भूषणच्या बॅटमधून षटकार आणि चौकार खूप पाहायला मिळालेले आहेत. या 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 14, 4 चेंडू आणि 14 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित. बघूया 5व्या चेंडूचा कसा समाचार घेतो तो भूषण. अखोट टप्प्याचा चेंडू होता, त्यानंतर निर्धाव चेंडू. पाहायला गेले तर समीकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. षटकातील शेवटचा चेंडू. बघूया कसा समाचार घेतो. पुन्हा एकदा षटकार मारतो की, कारण की अगोदरच्या चेंडूवरती बघायला गेले तर पहिला चेंडू षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू. बघूया काय घडते काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये. येणारी वेळ आपल्याला नक्कीच सांगेल. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, अपयशी ठरताना निर्धाव चेंडू. धावसंख्या स्तरावरील धावसंख्या आहे ती 14. एका षटकाच्या संख्येनंतर धावसंख्या 14. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो तन्मय. तन्मय यांचा सामना करेल मला वाटतंय सलामीचा आलेला फलंदाज. पहिल्यांदाच स्ट्राईक एंड वरती येतो तो पराग. अखोट टप्प्याचा चेंडू, चेंडू कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आलेला नाही. झेल बाद होण्याची शक्यता होती, परंतु एक धाव, एका धावेने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 15. एक चेंडू आणि 15 धावा. चेंडू तन्मयांचा. आता मात्र भूषण. बघा काय करतो भूषण. निर्धाव चेंडू. भूषण यांच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर नक्कीच 3 चेंडू सलग निर्धाव गेलेले आहेत त्यांना. षटकातील पुढे चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो तन्मय. आतापर्यंत 2 चेंडू आणि 1च धाव खर्च केली. बाहेरची लिडिंग एज, त्यावरती क्षेत्ररक्षक तिथे हजर. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 16. 3 चेंडू आणि 16 धावा. षटकातील 3 चेंडू उर्वरित. अजूनही 41 धाब्यांची गरज. 15 चेंडू आणि 41 धाब्यांची गरज. धावांचा डोंगर नक्कीच खूप मोठा आहे, परंतु या दोन्ही फलंदाजांमध्ये तेवढी ताकद आहे. ती ताकद आहे तो डोंगर पूर्णपणे पार करण्याची, परंतु काय ताकदीची फलंदाजी म्हणावं लागेल. कुठेतरी जर का बघायला गेलं तर या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत चांगलीशी फलंदाजी आपल्याला दाखवलेली आहे, परंतु त्यांना जखडून ठेवण्याचं, त्यांना बांधून ठेवण्याचं काम वारंवार करतो तो तन्मय. वा
काय गोलंदाजी म्हणावं लागेल. आत्ता मात्र जितकं कौतुक केलं तितकंच करार झेंडा हाताळला गेला आणि काय फटका सजवला गेला. ज्या कर्णधारांना मानलं जातो, ज्या कर्णधारांना सलामीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो, त्या शैलीमध्ये फलंदाजीचा अवतार घेताना तो फलंदाज पराग षटकार मारला. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 22. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू बरोबर शेवटचा चेंडू. आतापर्यंत जर बघायला गेलं तर 8 धावा खर्च केल्या गेल्या त्या तन्मय यांच्या षटकामधील 5 चेंडू आणि 8 धावा. एक षटकार त्यात लगावा गेला. पराग याच्या माध्यमातून बघा शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय. मारा पूर्ण एका धावेने धावसंख्या होती ती 23. गरज 17.00 च्या सरासरीने धावा जमा करावा लागतील आपल्या संघाला जर विजय करून द्यायचा असेल तर. वैयक्तिक पहिलेच सांगितलं तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये 34 धावांची गरज. या षटकामध्ये कमीत कमी धावा जर का खर्च केल्या गेल्या तर कुठेतरी दडपण येईल ते राजेबोज या संघापुढे. परंतु या षटकामध्ये जर का जास्तीत जास्त धावा जमा केल्या तर कुठेतरी विचार करावा लागेल तो टीके स्पोर्ट्स या संघाला. वैयक्तिक पहिलं सांगितलं तिसरं षटक घेऊन आला तो सागर लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करल. चेंडू नक्कीच बाद देखील स्वीकारलेली आहे आणि बाद झालेला आहे तो पराग. मोठा मासा गळाला लागलेला आहे म्हणजे नक्कीच पराग तंबूमध्ये घडलेला आहे. पराग यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात एकाने तो प्रशांत. सागर यांचा प्रशांत करिता चेंडू शॉट अँड पुल सक्सेसफुल. काय फटका सजवला गेला स्टेटच्या दिशेने फुल शॉट. जर का आपण क्रिकेट क्षेत्रामध्ये बघायला गेलो तर सर्वाधिक फटके मारतो तो रोहित शर्मा. त्यानंतर बघायला गेलो तर प्रशांत यांच्या बॅट मधून आजच्या दिवसामध्ये हा फटका पाहायला मिळालाय. काय फटका म्हणावा लागेल. अप्रतिम फटका, दर्जेदार फटका. त्यावरती 6 धावा जमा केल्या. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 29. चेंडू 29 धावा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो तो सागर. पुन्हा एकदा त्या दिशेने जणू काय रिप्लाय पाहण्यास मिळतो की काय. चेंडू सीमा रेषेपार येईल. दर्जेदार षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या होती ती 35. काय फलंदाजी म्हणावं लागेल. 2 चेंडू सलग 2 षटकार लगावले गेले. आता मात्र कोटेपरे यांच्या केसेस 3 झालेत. 2 चेंडू 2 सलग षटकार मारले गेले. 3 चेंडू झालेले आहेत. षटकातील अजूनही 3 चेंडू उडवले. चौथा चेंडू टप्प्याची संधी होते. क्षेत्ररक्षक देखील तैनात होते. क्षेत्ररक्षक देखील कमी ताकदीचे नव्हते. परंतु बघायला गेलं तर झेल केली भूमीला प्रदान आशिष यांनी. धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 36. 4 चेंडू आणि 36 धावा. पुढील चेंडू सागर यांचा. चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतो का. चेंडू सीमारेषे पार येईल. दर्जेदार चौकार. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 40. 5 चेंडू आणि 40 धावा. आता जर का समीकरण बघायला गेलं तर 7 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज. 7 चेंडू
17 धाब्यांची गरज. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फटाफट चेंडू गेला होता एकदा पूर्ण. एकापेक्षा आणखी काही नाही. एका धावने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 41. 6 चेंडू 16 रनची गरज. संघासाठी अंतिम शतक घेऊन आला तो मनोज. 16 धावा डेब्यूट करायच्या आहेत. बघूया काय करतो तो मनोज. पहिल्याच चेंडूवरती चांगला असा चेंडू उचलला गेला. कुठेतरी बोटांची जादू दाखवली गेली. एक धाव. 5 चेंडू 15 धावांची गरज. बघूया 5 चेंडूवरती काय घडतंय. चेंडू मनोजनचा मात्र त्यांचा सामना करेल तो प्रशांत. चेंडू होता चेंडू त्यावरती यष्टा बुद्धवस्त. गरज. शतकातील पुढील चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. काय कमबॅक म्हणावा लागेल मनोजनचा. ताकदीची गोलंदाजी म्हणावा लागेल. कर्णधाराचा विश्वास पूर्णपणे तीन चेंडू 15 रनाची गरज. चेंडू त्याच पद्धतीने चेंडू उचलण्याचा प्रयत्न होता. आता मात्र एक धाव. 2 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. 16 धाब्यांची गरज असताना हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना
बॉलिंग एंड वरती आलेला आणि काय ताकदीची गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली, त्यानंतर एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या, त्यानंतर पुन्हा एकदा एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या, त्यानंतर एक धाव. आता मात्र 2 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. कुठेतरी नशिबाची जर साथ असेल तरच राजेबाई संघ विजय होऊ शकतो, कारण आपल्या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. एक चेंडू 13 धावा. धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी बनवली